नमस्ते. आजची रेसिपी आहे परफेक्ट खमंग ढोकळा. परफेक्ट का म्हणतो, कारण बऱ्याच लोकांचा ढोकळा घरी होत नाही, व्यवस्थित स्पॉन्जी होत नाही अशा पद्धतीने, किंवा त्याच्यावरती आपण तडका टाकला की खाली बसून जातो, जिभेला चिटकतो. असं एकदम तुम्हाला स्वीटोमसारखं करायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने करा. पहिलं की अर्धा किलो बेसन, 50 ग्रॅम साखर, 1 चमचा खायचा सोडा, 50 ग्रॅम तेल, लिंबू सत्व 1 चमचा आणि मीठ 1 चमचा आणि पाणी 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. एका पातेल्यामध्ये तुम्ही पहिलं पाणी टाकून घ्या, नंतर साखर टाका, त्यामध्ये लिंबू सत्व आणि मीठ दोन्ही टाकून विरघळवून घ्या. विरघळले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो बेसन टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि सर्व बेसन आपल्याला त्याच्या गुठळ्या सोडून सर्व असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं. डायरेक्शन चेंज करायचं नाही. उजव्या हाताच्या असेल तर उजव्या बाजूला फिरवा, डाव्या हाताच्या डाव्या बाजूला फिरवा. परत त्यात तेल टाका, 40 मिली तेल टाका त्याच्यामध्ये. नंतर पाणी टाकून परत अशा पद्धतीने त्याला चांगलं फेटायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. नंतर अशी कन्सिस्टन्सी आली की एकदम पातळ नाही आणि घट्ट नाही, अशा पद्धतीने तुमचं झालं पाहिजे. जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही. बघा, अशा पद्धतीने एकदम आले पाहिजे. नंतर आपण 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा, एकदम खायचा सोडा हातात घ्यायचा असा, आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह करायचा आणि एकदम बेसन पिठाच्या तळाशी, म्हणजे जे बॅटर आहे त्या तळाशी घेऊन आपल्याला असं एकदम जोरजोरात त्याला हलवायचं. सगळं त्यात मिक्स झाला पाहिजे एकदम असं, आणि ते बॅटर फुलून वर येतं. जेव्हा वर येतं ना, त्यानंतर पण आपल्याला त्या तसंच बॅटर हलवायचं 1-3-4 मिनटं. नंतर तो आपोआप खाली बसत जाईल. ज्यावेळेस तो खाली बसेल त्यावेळेस तो तयार होतो. तोपर्यंत आपल्याला असं चांगलं त्याला हलवत राहायचं आहे. पहिलं असं एकदम वर फेसेल, परत खाली जाईल. नंतर आपल्याला स्टीमरमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचं. तोपर्यंत मग आपलं जे तयार बॅटर आहे ते आपण त्या भांड्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे. ढोकळा आपण ज्यात बनवणार आहोत त्याच्यात तेल लावून सगळीकडे व्यवस्थित घ्यायचं, त्यात ते बॅटर टाकायचं आहे. अशा पद्धतीने एकदम बरोबर त्या लेवलला टाकून नंतर आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आहे. दोन्हीही आपल्याला अशा पद्धतीने भांड्यात आपण भरून घेऊ. याच्यात 2 प्लेट चांगला होतो अर्धा किलोमध्ये. नंतर आपल्याला 25 मिनिटं मंद आचेवर, मिडियम आचेवर आपल्याला ठेवायचं आहे 25 मिनिट. नंतर आपण त्या तडक्यासाठी तेलामध्ये 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. जिरे तडतडून द्या पहिले, म्हणजे नंतर मग कढीपत्ता टाकून घ्या 7-8 पाकळ्या त्याच्यामध्ये, जसं तुम्हाला पाहिजे तसं. साखर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाका. गोड पाहिजे तसं तर मी 50 ग्रॅम साखर टाकलेली आहे. नंतर पाणी टाकून चांगली उकळी येऊन द्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या टाका आणि 5 मिनटं ठेवा. नंतर आपण त्याच्यात अशा पद्धतीने तडका टाकून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा करा, 100% चांगला होणार. आणि कसं झालं हे मला पण नंतर कमेंटमध्ये कळवा. एकदम स्पॉन्जी होणार आणि एकदम छान असं स्वीटोमसारखं होणार.